नमस्कार मंडळी, शेती म्हणजे दैवत या आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी सर्वांचे मनापासून स्वागत आणि आमचे शेतकरी बांधवांचे सुद्धा. तर बघा मंडळी, जे हे फुले किमया सोयाबीन आहे आणि बघा सोयाबीनची क्वालिटी इतकी छान आहे. झडतीला पण जवळजवळ एका शेतात 11:30ची झडती लागली आणि एका शेतात लागली आहे 12 पोत्याची. तर चांगली झडती या सोयाबीनची दिसून येते. आता आमच्या शेतात कसं की 3 प्रकारच्या सोयाबीनी पेरेल होता, म्हणजे ग्रीन गोल्ड, फुले किमया ही महामंडळची सोयाबीन आहे आणि एक ती 612. तर अशा 2-3 व्हेरायट्या पेरल्या, परंतु झडतीला लागणारी आम्हाला एकच या ठिकाणी जात चांगल्या प्रकारे आढळून आली, ती म्हणजे फुले किमया. तर ही सोयाबीन जाडा पण दाना आणि थोडंसं कसं की लालसर असं थोडंफार तिचं टक्कर आहे, परंतु छान प्रकारे या ठिकाणी सोयाबीन ही झडतीला लागली. आणि कसं की ही महामंडळची सोयाबीन आहे, तर ही सोयाबीन आता महामंडळमध्ये नेऊन घालायची, त्यामुळे एकदम स्वच्छ अशी करणं सुरू आहे. तर बघा मंडळी, किती सुंदर अशी सोयाबीनसुद्धा झाली आहे. तर काय होतं, भरपूर वेळेस महामंडळमध्ये समजा आपण सोयाबीन नेतो त्यावेळेस कसं की मॉइश्चर जास्त प्रमाणात जर असतं, तर आपली सोयाबीन ही त्या ठिकाणी डबल आपल्याला आणून ती वाळू घालावं लागते. म्हणून म्हटलं ही सोयाबीन पूर्ण अशी व्यवस्थित करून द्यायची आणि एक दिवस वाळू पण घातली आणि त्यामुळे काय झालं की कडक अशी सोयाबीन ही वाळली आणि पहिलेच सोयाबीन चांगल्या प्रकारे वाळली होती. खूप काळजी महामंडळाच्या सोयाबीनची आपल्याला घ्यावं लागतात, त्याच्यात रोगिंग काढावं लागते. तर अशी ही सोयाबीन पूर्ण 2 चाळण्या या ठिकाणी आम्ही लावल्या होत्या आणि 2 चाळण्यामध्ये 160 कट्टे सोयाबीन ही पूर्ण नीट करून घेतली. म्हणजे कसं आहे ना, की सोयाबीनमध्ये माती आणि डाळी जास्त प्रमाणात झाली होती, तर सोयाबीन एकदम चांगली या ठिकाणी निघली. परंतु सोयाबीन वाळेल असल्यामुळे काय झालं की डाळी जास्त प्रमाणात झाली होती, त्यामुळे सोयाबीन पूर्ण अशी चाळणीतून आम्ही 2 दिवसापासून काढणं सुरू आहे. तर बघा आता एकदम कसं की सीड क्वालिटीची सोयाबीन तयार झाली आहे आणि आपल्याला कसं की सोयाबीन नेल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही तक्रार आली नाही पाहिजे. आता किती खर्च सोयाबीन नेण्यासाठी लागतो, हमाली लागते आणि तिथे कसं असतं की मॉइश्चर आलं सोयाबीनचं किंवा दाणे खराब असले तर सोयाबीनचा प्लॉट नापास होण्याची शक्यता असते. आता एकदम चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे आणि सोयाबीन पण जी आम्ही महामंडळची पेरली होती ती पूर्ण सोयाबीन या ठिकाणी व्यवस्थित अशी दुरुस्त करून घेतली. आणि या सोयाबीनची पहिलेच काळजी घ्यावी लागते, चांगल्या प्रकारे वाळू द्यावं लागतात. सुड्या पण काही लवकर लावणं नाही लागत, कारण पूर्ण सोयाबीन ही वाळल्यानंतर एक दिवस पडीपसर शेतात ठेवली आणि पूर्ण सोयाबीन ही सोंगायला आली तेव्हा सोयाबीन सोंगली, अशी पूर्ण अशी काळजी घेतल्यामुळे आपला महामंडळाचा प्लॉट हा शक्यतो नापास होत नसतो. त्यामुळे काळजी ती आत्ताच आपल्याला घ्यावी लागते सोयाबीन काढणीच्या वेळेस आणि सोयाबीन काढल्यानंतर सुद्धा. तर बघा मंडळी, आता कसं आहे ना की सोयाबीन ओली झाली, वलबट असली तर या ठिकाणी लागेल जो दाणा आहे तो पण आपला बाहेर पडणार. त्यानंतर जी डाळी आहे, सोयाबीनची जी डाळी असती तर ती सुद्धा बाजूला फेकते आणि माती पण, म्हणजे पूर्ण जो आपला दाणा जो आहे चांगला तोच दाणा या ठिकाणी खाली पडत असतो. तर जवळजवळ या सोयाबीनमध्ये 10 ते 15 कट्टे पूर्ण माती वगैरे निघली. परंतु पूर्ण सीड क्वालिटीची सोयाबीन आता तयार झाली आहे. आता ही पूर्ण सोयाबीन नीट करून महामंडळमध्ये नेऊन घालायची. तर अशी आता ही फुले किमया सोयाबीनची क्वालिटी पण एकदम चांगली आहे, झडतीला सुद्धा चांगल्या प्रकारे उतरते. म्हणून आपण नक्कीच जर आपल्याकडे कसं की कोणाकडे 10 एकर शेती असेल, 5 एकर असेल, तर आपण पुढच्या वर्षी 2 एकर का होईना तर फुले किमया सोयाबीन पेरून बघा. क्वालिटी चांगली आहे आणि दाणा जाड असल्यामुळे झडतीला चांगल्या प्रकारे उतरत असते. यावर्षी झालं काय की पाऊस शेवटपर्यंत सोयाबीनला पुरला, कारण यावर्षी पाऊस इतका छान होता ह्या सोयाबीनसाठी. तरी आता ग्रीन गोल्ड सोयाबीनला पण पाणी शेवटपर्यंत पाहिजे. तर अशा ज्या सोयाबीनी आहेत तर त्या सोयाबीनला चांगल्या प्रकारे हे पाणी शेवटपर्यंत पोचलं
आणि पाण्याची कोणतीही कमतरता भासली नाही. त्यामुळे पण सोयाबीन पूर्णपणे भरले आणि भरायच्या वेळेस जे आपल्याला पाणी पाहिजे तर ते शेवटपर्यंत सोयाबीनला पाणी भेटलं. त्यामुळे सोयाबीनची क्वालिटी एकदम चांगली राहिली आणि काढणीस आल्यानंतर सोयाबीनला ऊन जे पाहिजे तर ते पण इथे भेटले. तर इतकी छान प्रकारे सोयाबीन ही आता तयार झाली आहे. आणि कसं की अशी काळजी आपण जर घेतली तर नक्कीच आपला हा प्लॉट सोयाबीनचा नापास होत नाही. शक्यतो सोयाबीनचा प्लॉट हा नापास होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण कसं असतं, पहिल्यापासूनच आपण ही सोयाबीनची व्यवस्थित काळजी घेतो की काढायच्या वेळेस पण जर सोयाबीन महिन्यातून काढायच्या वेळेस पण 2-3 टोपले सोयाबीन जर दुसरी काढायला असती तर ते आपण एक कट्ट वेगळं भरतो. कारण की हे बी ते बी एक कट्टी असं झालं नाही पाहिजे. तर ही अशी काळजी आपण घेत असतो. तर ते बघा आता पूर्ण सोयाबीन ही व्यवस्थितपणे सीड क्वालिटीची भरली आता ही कट्ट्यात. कारण एकदम पेरण्यासारखी सोयाबीन ही तयार झाली आहे आणि इकडेच कट्टेसुद्धा भरणं सुरू आहे. तर अशा पद्धतीने मंडळी ह्या सोयाबीनची व्यवस्था घेऊन आता सोयाबीन पूर्णपणे चांगली व्यवस्थित अशी नीट करून ही सोयाबीन आता महामंडळमध्ये नेऊन घालायची आहे. आणि आपण जर सुद्धा ही फुलं किमोयाचा जर प्लॉट घेतला असेल तर अशाच पद्धतीने काय जास्त काही तेवढं आपलं नो ग्रेड हे वापस येतच असतं. आता तिथे सुद्धा चाळणी होते आणि जे आपली खराब सोयाबीन असले किंवा डाळ्या असल्या का माती असली तर तिथं सुद्धा चाळणी होऊन आपली ती सोयाबीन नंतर का होणं वापस येते. परंतु जे वाळेल सोयाबीन नसली किंवा मॉइश्चर जास्त प्रमाणात असलं सोयाबीनमध्ये तर अशी एक दिवस वाळू घालायची. आणि ही जर शेतकऱ्यांना जर काळजी जर घेतली तर बघा किती छान प्रकारे आपली सोयाबीन आता पूर्ण अशी नीट होऊन या ठिकाणी आता महामंडळालाही पाठवायची आहे. आणि कसं की ही जर काळजी जर आता घेतली तर शक्यतो आपला हा प्लॉट नापास होत नाही. कारण खूप वेळ चाळणी होती, तपासण्या होतात या सोयाबीनच्या. कारण त्यांना सुद्धा सोयाबीन कसं की बियाण्यासाठी ही तयार करायची असते. महामंडळाचं एकदम त्या ठिकाणी खूप चांगलं नियोजन आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला जे बी भेटत असतं. तर त्यामुळे कसं की याच्यात भेसळ वगैरे काही कोणत्याही प्रकारची चालत नाही आणि आपण शेतकरी करत बी नसतो. परंतु जो आता कसं निसर्गाच्या हातावर असतं, निसर्गावर अवलंबून असतं की पाऊस जर असला तर थोडी डागी होते आणि उपटून आल्यानंतर माती पण होते आणि वाळल्यानंतर डाळी होती. तर हे कसं आहे, हे काही शेतकऱ्याच्या हातात सोयाबीन लागल्यासारखे होते. तर म्हणून हे पूर्ण जे सोयाबीन आहे आपली खराब माती होईल, डाळी होईल ते पूर्ण एका साईडनं बाहेर पडते आणि चांगलेच आपले जो दाणा आहे, गोल दाणा आहे जो उगण्यासारखा आहे तर तो सोयाबीनचा दाणा एका साईडला पडत असतो. म्हणून पूर्ण शेतकऱ्यांनी ज्या मंडळींनी असा प्लॉट घेतला असेल महामंडळाचा तर आपण आपली सोयाबीन अशी व्यवस्थित करून जर नेले तर शक्यतो आपला प्लॉट हा नापास होत नाही. व्यवस्थित प्रकारे त्या ठिकाणी सोयाबीन आपली चांगल्यात चांगल्या प्रकारे आपल्याला महामंडळामध्ये भावसुद्धा भेटत असतो. आणि किती खर्च शेतकऱ्याला करावा लागतो कारण की खूप महागडं बी असतं हे सोयाबीनचं. आणि परंतु तिथं कसं एकदम चांगल्या प्रकारे आपल्या सोयाबीनची चाळणी झाल्यानंतर आपल्याला नो ग्रेड वापस भेटतं. पुन्हा 2 वेळेस पैसे पण भेटतात, काही बोनस भेटतं. त्यामुळे शेतकऱ्याला खूप फायदेशीर अशी महामंडळाचं जे आहे मंडळ तर ते खूप छान आहे. आणि कसं की आम्ही काही ग्रीन गोल्डची पण पेरतो, ती पण कंपनीची सोयाबीन असते. तर अशा पद्धतीने अशी सोयाबीन आम्ही आता पेरत असतो 2-3 क्वालिटीची. कारण कोणती सोयाबीन चांगली झडतीला लागते, कोणती नाही तर हे आपल्याला दिसून येतं, कळून येत असतं. तर बघा मंडळी अशा पद्धतीने झाली आहे. आता 2 दिवसात ही सोयाबीन पूर्ण नीट करायची आणि आता भरायची आहेत गाड्यासुद्धा. तर अशी सुरू आहे आमची सोयाबीन नीट करणं. तर कसा वाटला मंडळी हा छोटासा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. नवीन असतील तर सबस्क्राईब करा. तर चला मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत